नमस्कार, SN न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. नाशिकच्या इंदिरानगर भागातील शिक्षिकेने इमारतीच्या छतावरून उडी टाकून आत्महत्या केल्याने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. स्वाती दीपक पवार असे 40 वर्षीय शिक्षिकेचे नाव असून स्वाती पवार ह्या गेल्या काही वर्षांपासून नाशिकमध्ये शिक्षिका म्हणून ज्ञानदानाचे काम करीत होत्या. पती आणि मुलांसह त्या इंदिरानगरच्या कमोदनगर येथील गोदावरी सोसायटीमध्ये राहत होत्या. 2 दिवसापूर्वी त्यांनी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घरात असताना अचानक त्या राहत असलेल्या इमारतीच्या छतावर पोहोचल्या आणि त्यांनी गच्चीवरून खाली उडी घेतली. ही घटना परिसरात लक्षात आल्यानंतर स्वाती पवार यांना तातडीने गंभीर अवस्थेमध्ये त्यांना एका खाजगी रुग्णालयामध्ये नाशिक शहरात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच संबंधित हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी त्यांचे निधन झाल्याचे घोषित केले. या घटनेने मात्र संपूर्ण नाशिक शहरात खळबळ उडाली आहे. अतिशय आनंदी असलेल्या ह्या कुटुंबामध्ये स्वाती पवार यांच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत या संदर्भात माहिती घेतली. शिक्षकांसाठी असलेल्या TET परीक्षेसंदर्भात त्या सध्या तयारी करत होत्या. मात्र या परीक्षेचा ताण आणि भविष्यातील चिंता या सगळ्या याच्यातून स्वाती पवार यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जाते. पोलीस ह्या घटनेचा कसून शोध घेत असून नेमक्या स्वाती पवार यांनी आत्महत्या कोणत्या कारणाने केली या संदर्भातील ते माहिती घेत आहे. स्वाती पवार यांचे पती नाशिक शहरातच शिक्षक म्हणून कार्यरत आहे. या घटनेने मात्र संपूर्ण नाशिकमध्ये खळबळ उडाली. TET परीक्षेमुळे ही आत्महत्या केल्याचे सांगितले जात असले तरी पोलीस अधिक तपास करत आहे. नाशिकच्या इंदिरानगर भागातील कमोदनगर येथे गोदावरी सोसायटीमध्ये स्वाती पवार यांचे कुटुंब राहत होते. कुटुंबामध्ये पती आणि मुले असा त्यांचा परिवार होता. अचानक झालेल्या या घटनेने मात्र परिसरामध्ये खळबळ उडाली. घटनेच्या वेळी स्वाती पवार या घरात एकट्याच असल्याचे पोलिसांनी सांगितले. स्वाती पवार यांचे पती नाशिक शहरातील एका सैनिकी शाळेमध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असल्याचे कळते आहे. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार असून स्वाती पवार यांनी घेतलेल्या ह्या टोकाच्या निर्णयामुळे या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नाशिकच्या इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक उपनिरीक्षक साळे आणि त्यांची टीम करीत आहे. SN न्यूजसाठी प्रतिनिधी इंदिरानगर. धन्यवाद.